Today we will discuss about types of system. 12वी केमिस्ट्री मधला थर्मोडायनॅमिक्सला सेकंड लेक्चर टाइप्स ऑफ सिस्टीम. आता पहिले टाइप्स ऑफ सिस्टीम काय ते नाव लक्षात ठेवायचं. ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम, होमोजिनियस सिस्टीम आणि हेटेरोजिनियस सिस्टीम. काय ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम, होमोजिनियस सिस्टीम आणि हेटेरोजिनियस सिस्टीम. काय नाव लक्षात आली? ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम, होमोजिनियस सिस्टीम आणि हेटेरोजिनियस सिस्टीम. आणि हे कशाच्या आधारे बघायचे आपल्याला? मॅटर आणि एनर्जी आणि सिस्टीम ह्याच्यामधलं काय रिलेशन आहे का बघतोय. काय बघतोय? एनर्जी आणि मॅटर आणि सिस्टीम ह्याच्यामधलं जे रिलेशन आहे ते कॅल्क्युलेट करतोय आपण. बघा फर्स्ट भाग बघूया आपण. ओपन सिस्टीम. बघा इथं कंटेनर घेतलंय आणि त्याच्यामध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल थर्मास ह्याच्यात कप मध्ये चहा घेतला तर काय होईल? एनर्जी पण एक्सचेंज होईल, मॅटर पण एक्सचेंज होईल. म्हणजे ज्या सिस्टीम मध्ये एनर्जी पण एक्सचेंज होते आणि मॅटर पण एक्सचेंज होते त्याला काय म्हणायचं? ओपन सिस्टीम. काय म्हणतोय बघा, ज्या सिस्टीम मध्ये एनर्जी पण एक्सचेंज होते, मॅटर. आता इथं बघा कंटेनर घेतलंय, हे काय आत मॅटर म्हणजे चहा आहे आणि चहा काही वेळानं थंड होऊ शकतो किंवा पुन्हा उकळत गेला तर चहा कमी होऊ शकतो. म्हणजे मॅटर पण चेंज होईल आणि एनर्जी पण चेंज होईल. कुठं? सराउंडिंगचं मॅटर सिस्टीम मध्ये येईल, सिस्टीमचं मॅटर सराउंडिंग मध्ये येईल. सिस्टीमची एनर्जी सराउंडिंग मध्ये जाईल, सराउंडिंगची एनर्जी सिस्टीम मध्ये होईल. म्हणजे एनर्जी आणि मॅटर मध्ये एक्सचेंज झाला तर त्याला काय म्हणतोय? ओपन सिस्टीम. व्हॉट इज द ओपन सिस्टीम? ही काय? सिस्टीम. ओपन सिस्टीम म्हणजे काय? सिस्टीम. इथं काय होतं? विच कॅन एक्सचेंज एनर्जी अँड मॅटर विथ सराउंडिंग. ह्याचा अर्थ समजून घ्या. ओपन सिस्टीम म्हणजे काय? सिस्टीम. इथं काय होतं? एनर्जी आणि मॅटरची एक्सचेंज होईल. कुठं? सराउंडिंग मध्ये. सराउंडिंगची एनर्जी सिस्टीम मध्ये येईल, सिस्टीमची एनर्जी सराउंडिंग मध्ये जाईल, सराउंडिंगचं मॅटर सिस्टीम मध्ये येईल, सिस्टीमचा मॅटर सराउंडिंग मध्ये होईल. म्हणजे हे काय? सिस्टीम. इथं काय होतं? एनर्जी आणि मॅटर एक्सचेंज होते आणि त्याला काय म्हणा? ओपन सिस्टीम. त्याला काय म्हणा? ओपन सिस्टीम. आधी कन्सेप्ट समजून घ्या. काय? सिस्टीम आहे, इथं काय होतं? एनर्जी आणि मॅटर एक्सचेंज होते. कुठं? विथ सराउंडिंग. आणि त्याला काय म्हणा? ओपन सिस्टीम. So what is the open system? System which can exchange both energy and matter with surrounding is called open system. System which can exchange both energy and matter with surrounding is called open system. म्हणजे सिस्टीम मधले मॅटर पण एक्सचेंज होतो, एनर्जी पण एक्सचेंज होते. याला काय म्हणायचं आपण? ओपन सिस्टीम. राईट. नेक्स्ट सिस्टीम बघा, क्लोज्ड सिस्टीम. म्हणजे काय घेतलं? कुकर घेतला आणि कुकरमध्ये भाजी टाकली आणि त्याला हीट दिली, बरोबर? तर काय होईल? आतला कंटेंट बाहेर जाणार नाही, म्हणजे मॅटर बाहेर जाणार नाही, पण एनर्जी एक्सचेंज होईल. म्हणजे सराउंडिंग समजा कुकर मधली हीट थांबवली, गॅस थांबवला तर कुकर काय वेळानं काय होणार आहे? थंड होणार आहे, बरोबर? हीट दिली की काय होणार आहे? कुकर गरम होणार आहे. म्हणजे इथं काय झालं? एनर्जी एक्सचेंज होते पण मॅटर एक्सचेंज होत नाही. क्लोज्ड म्हणजे क्लोज केलंय भांडा. म्हणजे कप घेतला आणि त्यात झाकण ठेवलं म्हणजे काय होईल? एनर्जी एक्सचेंज होईल पण मॅटर एक्सचेंज होणार नाही. म्हणजे काय सांगितलंय बघा. व्हॉट इज द क्लोज्ड सिस्टीम? पहिलं हे काय आहे? सिस्टीम. क्लोज सिस्टीम म्हणजे काय? सिस्टीम. इथं काय एक्सचेंज होतं? which can exchange energy exchange होईल बट नॉट मॅटर. पण मॅटर एक्सचेंज होणार नाही. पण कुठं? विथ सराउंडिंग. आणि याला काय म्हणा? क्लोज्ड सिस्टीम. याला काय म्हणायचं?
क्लोज्ड सिस्टीम. बघा ही काय सिस्टीम, इथं काय ते एनर्जी एक्सचेंज होते पण मॅटर एक्सचेंज होत नाही. आणि हे कुठं सराउंडिंग मध्ये, आणि याला काय म्हणा क्लोज्ड सिस्टीम. व्हॉट इज द क्लोज सिस्टीम? सिस्टीम विच कॅन एक्सचेंज ओनली एनर्जी बट नॉट मॅटर. इथं बघा दाखवलंय, हा काय घेतलाय प्रेशर कुकर घेतलाय बरोबर. म्हणजे भाजी आहे, भांड बंद केलंय म्हणजे आतली भाजी बाहेर जाणार नाही, बाहेरची भाजी आत येणार नाही. पण कुकर थंड होऊ शकतो किंवा गरम होऊ शकतो बाहेरनं. म्हणजे एक्सटर्नल आपण सराउंडिंग मध्ये गॅस लावलाय काय होणार, कुकर हिट होणार. म्हणजे सराउंडिंगची एनर्जी कुठे दिली आपण, सिस्टीमला दिली. कुकर आपण गॅस बंद केला की कुकर काय होईल, थंड होईल. म्हणजे काय झालं, एनर्जी एक्सचेंज झाली पण मॅटर एक्सचेंज झाला नाही. त्याला काय म्हणतंय क्लोज्ड सिस्टीम. सिस्टीम विच कॅन एक्सचेंज ओनली एनर्जी बट नॉट मॅटर विथ सराउंडिंग इज कॉल्ड क्लोज्ड सिस्टीम. कळलं, अर्ध कळलं काय म्हणतोय आपण. हे काय सिस्टीम आहे, इथं काय एक्सचेंज होतं, एनर्जी. काय एक्सचेंज होत नाही, मॅटर. कुठं, विथ सराउंडिंग. विथ सराउंडिंग म्हणजे सराउंडिंगच्या सिस्टीम मध्ये जाईल, सिस्टीमच्या सराउंडिंग मध्ये जाईल. आणि याला काय म्हणा क्लोज्ड सिस्टीम. सिस्टीम विच कॅन एक्सचेंज ओनली एनर्जी बट नॉट मॅटर विथ सराउंडिंग. नेक्स्ट आहे आयसोलेटेड सिस्टीम. म्हणजे चहा थर्मास फ्लास्क मध्ये घेतला आणि थर्मास फ्लास्क बंद केला, काय होईल, आतलं मॅटर बाहेर नाही, बाहेरचं मॅटर आत नाही. म्हणजे आतला चहा आतच राहील बरोबर. चहा बदलेल का, नाही. शिवाय गरम चहा गरमच राहील. म्हणजे एनर्जी चेंज झाली का, नाही. म्हणजे इथं एनर्जी पण एक्सचेंज होत नाही आणि मॅटर पण एक्सचेंज होत नाही. त्याला म्हणायचं आयसोलेटेड सिस्टीम. काय म्हणतोय, एनर्जी पण एक्सचेंज होत नाही, मॅटर पण एक्सचेंज होत नाही. त्याला काय म्हणतोय आयसोलेटेड सिस्टीम. म्हणजे डेफिनेशन काय, हे काय सिस्टीम, हे काय सिस्टीम which can neither exchange energy nor matter, which can neither exchange energy एक्सचेंज होणार नाही, नॉर मॅटर म्हणजे मॅटर पण एक्सचेंज होणार नाही. कुठं, विथ सराउंडिंग मध्ये, विथ सराउंडिंग. आणि याला काय म्हणा आयसोलेटेड सिस्टीम. काय म्हणा आयसोलेटेड सिस्टीम. काय म्हणलं बघा, ज्या सिस्टीम मध्ये एनर्जी पण एक्सचेंज होत नाही, मॅटर पण एक्सचेंज होत नाही. एक्सचेंज म्हणजे सराउंडिंगचं, सिस्टीम मध्ये सिस्टीमची सराउंडिंग म्हणजे एक्सचेंज मध्ये देवाण घ्यावा. सिस्टीम विच कॅन नायदर एक्सचेंज एनर्जी नॉर मॅटर. एनर्जी पण एक्सचेंज होणार नाही, मॅटर पण एक्सचेंज होणार आहे. कुठं, विथ सराउंडिंग. आणि याला काय म्हणा आयसोलेटेड सिस्टीम. काय म्हणायचं, आयसोलेटेड सिस्टीम. आणि लास्ट पॉइंट दॅट इज होमोजेनियस सिस्टीम आणि हेट्रोजेनियस सिस्टीम. आता बघा, पाणी घेतलं आणि त्यात आपण दूध टाकलं तर पाणी आणि दूध एकत्र तयार होतं. अशा दोन सेपरेट फेजेस तयार होत नाहीत. त्याला म्हणायचं होमोजेनियस सिस्टीम. पण वॉटर मध्ये आपण ऑइल टाकलं तर ऑइल सेपरेट दिसतं, वॉटर सेपरेट, दोन लेअर तयार होतात बघा. पाण्यावर ऑइल तरंगतं म्हणजे ऑइलची फेज सेपरेट राहते आणि मॅटरची फेज सेपरेट राहते. ऑइल आणि वॉटर हे सेपरेट दिसतात. पण पाण्यामध्ये मीठ टाकलं आणि ते विरघळल्यानंतर मीठ आणि पाणी एकजिनसी मिश्रण तयार होतं. याला काय म्हणायचं होमोजेनियस सिस्टीम. सो व्हॉट इज द होमोजेनियस सिस्टीम. बघा, होमोजेनियस सिस्टीम म्हणजे नेमका काय, सिस्टीम विच कन्सिस्ट ऑफ ओनली वन फेज. सिस्टीम विच कन्सिस्ट ऑफ ओनली वन फेज, एकच फेज तयार होते, अशा दोन सेपरेट लेअर तयार होत नाही. सिस्टीम कन्सिस्ट ऑफ ओनली वन फेज इज कॉल्ड होमोजेनियस सिस्टीम. आणि व्हॉट इज हेट्रोजेनियस सिस्टीम. सिस्टीम कन्सिस्ट ऑफ टू ऑर मोर फेज. काय, सिस्टीम कन्सिस्ट ऑफ टू ऑर मोर फेज इज कॉल्ड हेट्रोजेनियस सिस्टीम. असं समजून घ्यायचं, अतिशय इझी आहे. आणि एक चॅप्टर ते चॅप्टर एक 10-15 मिनिटात आपल्याला समजू शकतो. फक्त समजून घ्यायचं, रट्टा मारायचा नाही.
आणि डाऊट आला तर विचारायचं. फक्त लाईक आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. बाकीच्यांना पण सांगा. थँक्यू व्हेरी मच.